आजचा दिवस माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण आज माझा वाढदिवस आहे आणि मला फुलं खूप जास्त आवडतात. मला वाटलं सुद्धा नव्हतं की दिवसाची सुरुवात अशी काहीशी होईल. सकाळी मी वॉकिंगला गेली होती तर गार्डनमध्ये मला मस्त फुलं भेटली आणि त्याच्यानंतर आल्यावर आम्ही ब्रेकफास्ट केला. मी गावावरून येताना टरबूज आणले होते, इतके गोड होते, खरंच खूप मस्त टेस्टी होते. त्याचबरोबर येताना मी कच्ची करवंद पण आणली होती. लहानपणी आम्ही कच्ची करवंदाची चटणी करायचो पाट्यावर वाटून, तशीच थोडीफार खलबत्त्यात केली होती. त्यानंतर मग बर्थडे आहे, मग देवदर्शन तर झालंच पाहिजे, महादेवाच्या मंदिरात गेली होती आणि त्याचबरोबर ह्या झाडावरच्या काही शेवगा आणल्या होत्या. दुपारच्या जेवणामध्ये मी मशरूमची भाजी केली होती, मेथीची भाजी केली होती आणि कच्च्या कैरीचं हे लोणचं केलं होतं, म्हणजे गुळांबा सुद्धा बोलू शकता तुम्ही. आणि आता गरमी वाढले तर मग ह्यांना काही ना काही दुपारचं सुचतंच. मग ह्या दोघांनी ना लिंबू सरबत बनवायला घेतलंय. यांना असं काय वाटतं की काय माहिती, पण लिंबू सरबत इतकं छान बनवतात हे दोघं पण, आणि एवढा कॉन्फिडन्स आहे ना त्यांचा लिंबू सरबत बनवतात, ह्यांचा कोणी हात पण पकडू नाही शकत. खरंच खूप मस्त टेस्टी लिंबू सरबत ह्या दोघांनी बनवला. त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलं. ह्यांनी मिळून असं गॅलरीमध्ये लाइटिंग केली होती, वाटलं पण नव्हतं इतके छान त्याच्यामध्ये डेकोरेशन फोटो होतील. मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं. त्याच्यानंतर मग पार्टी तर बनती आहे, मग आम्ही जेवायला गेलो बाहेर आणि मग आम्ही स्टार्टरमध्ये पनीर चिली ऑर्डर केली होती आमच्यासाठी. आणि रियांशला आहे ना चिकन लॉलीपॉप खूप आवडतात, बट काहीतरी डिफरंट म्हणून मी तंदुरी लॉलीपॉप ऑर्डर केले होते, जे की त्याला खूप जास्त आवडले. त्यांनी मस्त असे एन्जॉय केले. माझा बर्थडे ना 9 मार्चला असतो, बट माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे हा ब्लॉग खूप लेट आलाय, पण तुम्ही समजू शकता. चला तर मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.